शेवग्याचा झणझणीत रस्सा सगळ्यांनाच आवडत असतो. पण आज आपण अगदी तांबडा रस्सा ज्या पद्धतीने झणझणीत तरीबाज बनवला जातो, त्याच पद्धतीने आपण आज शेवग्याच्या शेंगांचा रस्सा भाकरीबरोबर चुरून खाण्यासाठी किंवा भाताबरोबर सुद्धा तुम्ही खाऊ शकता, असा इथे बनवून घेणार आहे. तर त्यासाठी मी इथे शेवगा घेतलेला आहे. सगळ्यात पहिलं आपल्याला शेवगा चांगला धुवून घ्यायचा आणि नंतरनं अशा आपल्याला बोटाच्या उंचीच्या एवढ्या आपल्याला शेवग्याच्या अशा तुकडे करून घ्यायचे. आता हे तुकडे करत असताना, चिरत असताना वरची जी साल असते, तर ती साल अशी थोडीफार काढायला जमली तर काढून टाका, म्हणजे काय होतं, शेवगा पटकन शिजला जातो. तर या पद्धतीने शेवगा आपण चिरून घेतलेला आहे. आता पातेल्यात पाणी घातलेलं आहे, त्यामध्ये शेवग्याचे तुकडे घालून घ्यायचे. मीठ घालायचं 1 चमचाभर आणि अर्धा चमचा हळद घालून व्यवस्थित हलवून घ्यायचं. आता शेवगा शिजवताना असं वाफवताना त्यामध्ये हळद मीठ घातले की ज्या आतमधला गर असतो त्यामध्ये ते हळद मीठ जातं आणि त्यामुळे शेवगा खाताना खूप छान लागतो, गोड लागतो. मसाला वाटून घेऊ आता. त्यासाठी 1 कांदा, 2 टोमॅटो, आलं, लसूण, 2-3 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे, खोबऱ्याचा कीस घेतलेला आहे, कढीपत्ता आणि कोथिंबीर हे आपल्याला वाटण करण्यासाठी पाहिजे. जर तुम्हाला तांबड्या रश्श्यासारखा कलर पाहिजे नसेल, झणझणीत तरीबाज पाहिजे नसेल, तर खोबरं कच्चं नाही ठेवायचं. खोबरं चांगलं असं हलकं असं लालसर भाजून घ्यायचं आणि नंतरनं त्यामध्ये हे जे मसाल्याचे दुसरे साहित्य आपण घेतलेले ते घालायचं. मीठ घालायचं, 1 पळीभर तेल घालायचं आणि मसाला चांगला परतून इथे चांगलं शिजवून घ्यायचं. जोपर्यंत कांदा आणि टोमॅटो पूर्ण असं बारीक होत नाही, मऊ होत नाही, तोपर्यंत इथे चांगला परतून घ्यायचं. तर इथे आपला मसाला चांगला परतून झालेला आहे. एका ताटामध्ये काढून घ्या आणि गार झाल्यावरती मग वाटून घ्या. शक्यतो मसाला गरम असताना वाटू नका, नाहीतर मिक्सरच्या भांडं वरचं जे झाकण असतं त्या हवेच्या दाबाने उडण्याची शक्यता असते. त्यामुळे गार झाला की मसाला बारीक वाटून घ्यायचा. आता इथे मी खोबरं आणि बाकीचा मसाला सगळं एकत्र केलेला आहे, कारण मी इथे खोबऱ्याचा कीस घेतलेला आहे. वाटत असताना त्यामध्ये आपल्याला थोडं पाणी घालायचं आहे आणि चांगला बारीक वाटून घ्यायचा. अजिबात असं चरबट वगैरे मोठा वगैरे अजिबात असा ठेवायचा नाही. तर एकदम ग्रेव्हीसारखा बारीक मसाला इथे वाटून घेतलेला आहे. मसाला वाटून झालेला आहे. शेवग्याच्या शेंगा आपल्या इथे वाफवून घेतलेल्या आहे. आता छान फोडणी द्यायची. 2-3 पळ्या तेल घाला. तेल गरम झालं त्यामध्ये जिरी, मोहरी, 1 कांदा बारीक चिरून घेतलेला आहे. फोडणीला सुद्धा आपल्याला इथे कांदा घालायचा आहे आणि कढीपत्ता. कांदा चांगला परतून घेतला की त्यामध्ये आपले मसाले घालायचे. आता घरातल्या जे नेहमी आपण भाजीला वापरतो ते सगळे मसाले यामध्ये घालायचे. फक्त यामध्ये 1 मसाला आपल्याला एक्स्ट्राचा घालायचा, तो म्हणजे जर तुमच्याकडे मटण मसाला असेल तर तो 1 चमचा यामध्ये घालून घ्यायचा, हलवून घ्यायचं. केलेलं वाटण घालायचं आणि झाकण ठेवून चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं. कलर बघू शकताय मसाल्याचा छान असा लाल झालेला आहे. नंतरनं वाफवून घेतलेल्या शेवग्याच्या शेंगा यामध्ये घालायच्या. थोडंसं यामध्ये असं वाटलं की खूप घट्ट आहे रस्सा, तर पाणी घालून घ्या आणि सगळ्यात शेवटी बारीक चिरलेली कोथिंबीर यामध्ये घालून घ्यायची. थोडंसं चवीप्रमाणे तुम्हाला असं वाटलं मीठ घालावं लागेल तर मीठ इथे तुम्हाला घालून घ्यायचे आणि झाकण ठेवून 10-15 मिनटं बारीक गॅसवरती असं शिजवून द्यायचं. इथे बघू शकता कलर किती मस्त आला आहे. तांबड्या रश्श्यासारखा कलर आलेला आहे, तरी आलेली छान झणझणीत असं आपल्या इथे भाकरी चुरून खाण्यासाठी शेवग्याच्या शेंगांचा रस्सा आज आपण इथे बनवून घेतलेला आहे. रेसिपी आवडली लाईक करा, शेअर करा आणि तुम्ही कशा पद्धतीने बनवताय ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा. आपल्या चॅनलला नवीन असाल तर जॉईन करा, सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला रोज नवीन